कामगार सेनेनं आज काळ्या फिती लावून मुंबई महापालिकेविरोधात आंदोलन केलं। या आंदोलनाला उद्धव ठाकरेंनी पाठिंबा देत ठाकरेंच्या सेनेचे आमदार खासदारांसह पदाधिकाऱ्यांना आंदोलनात सहभागी होण्याचे आदेश दिले। मुंबई महापालिकेनं बेस्टला निधी देण्यास नकार दिला होता। त्याविरोधात आक्रमक झालेल्या बेस्ट कामगार सेनेचे अध्यक्ष सुहास सामंत यांनी पालिका आयुक्तांवर निशाणा साधला। आज थेट तुम्ही निषेध या ठिकाणी वडाळा डेपोच्या बाहेर करतात, निदर्शनं करता आहात काळ्या फिती बांधून। काय काय नेमक्या मागण्या आहेत आणि आज निषेध नोंदवला जातोय? किती बस आगारामध्ये बेस्ट आगारामध्ये आजचा निषेध नोंदवला जातोय? आजच्या सगळ्या बेस 28 बेसच्या याच्यामध्ये हा निषेध मोठ्या प्रमाणामध्ये दाखल झालेला आहे। आमच्या 4000 बसेस बेस्टच्या मालकीच्या या चालू झाल्या पाहिजेत। सरकारने ते केलं पाहिजे। 1300 बसेस येतोय असं सांगण्यात काय अर्थ नाही। 1300 बसेस कोणी एबीसीडीला नाही द्यायच्या। या 1300 बसेस कारण त्याच्यात 90% पैसा हा सेंट्रल गव्हर्नमेंट, स्टेट गव्हर्नमेंट, महानगरपालिका, त्यामुळे ते त्या सगळ्या बसेस बेस्टच्या मालकीच्या आल्या पाहिजेत। आणि ज्या वेटलिस्टच्या याच्यामुळे हे प्रचंड ॲक्सिडेंट होत आहेत आणि वेटलिस्टचा कोणी जबाबदार घ्यायला तयार नाही। ते वेटलिस्ट ताबडतोब बंद करा। त्या वेटलिस्टमध्ये काम करणारे जे चांगले कामगार आहेत त्यांना आपण सामावून घेऊ शकतो, कारण आपले कामगार कमी झालेले आहेत। आमच्या रिटायर झालेल्या कामगारांना सुद्धा त्यांची मुलं आपण घेऊ शकतो। 30 ते 35 हजार कामगारांचा हे झालंच पाहिजे, तर ते 4000 बसेस बेस चालू शकते। त्यामुळे 4000 बसेस आवश्यक आहेत आणि आयुक्तांनी जबाबदारी नाही, पालकत्व स्वीकारलं पाहिजे। तुम्ही मदत नाही, आम्हाला तुमच्या मदतीची गरज नाही। तुम्ही पालक आहात। या देशातल्या सगळ्या महानगरपालिका ह्या जबाबदाऱ्या पार पाडत असताना आमच्या आयुक्तांना असं स्टेटमेंट करणं हा दुर्दैवाचा भाग आहे। तेव्हा आम्ही पुढच्या आठवड्यात आयुक्तांना भेटणार। आम्ही मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलंय, मुख्यमंत्र्यांना भेटणार। कोणत्याही परिस्थितीमध्ये हा प्रश्न सोडवणार। मी माझ्या कामगारांचे 2 महिन्यानंतर पगार बंद होतील हे शक्य नाही आणि त्याच्यामुळे मी मुख्यमंत्र्यांकडे जाणार आणि हा प्रश्न धसास लावणार। व्हिडिओ जर्नलिस्ट सतीश कदमचा मी धनंजय दळवी, पुढारी न्यूज, मुंबई। मुंबईतली प्रवासी सेवा देणारी बेस्ट ही संस्था ही देशामध्ये बेस्ट आहे बरं का। त्या बेस्ट संस्थेला सुद्धा आपण वेठीस धरतोय। महापालिकेचे आयुक्त अतिशय समंजस आयुक्त आणि निश्चितपणे कार्य करणारे आयुक्त असं मी समजतो। आणि मग महापालिकेचे तत्कालीन आयुक्त माननीय परदेशी यांच्या स्वाक्षरीनं हा सामंजस्य करार झालेला आहे। त्यातला दुसरा महत्वाचा भाग आहे, तुम्ही जेव्हा ह्या बसेस प्रत्यक्ष आयडीवरच्या किंवा बाहेरच्या लोकांकडून घेता, त्यांच्याशी करार करता, तेव्हा त्या बसवरचा ड्रायव्हर कोण बघतं? तो पूर्णपणे प्रशिक्षण घेतलेला आहे की नाही घेतलेलं आहे? म्हणून सरकार जबाबदार आहे, म्हणून नगर विकास खातं जबाबदार आहे, म्हणून मुख्यमंत्री जबाबदार आहे। यांनी लक्ष घालणं आवश्यक आहे।